नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या दुसऱ्या गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ। आणि योगायोग बघा, दत्त जयंती सुद्धा एकाच दिवशी आलेली आहे। तर असा पवित्र दिवस जेव्हा आला तर मला वाटलं की चला हा दिवस तर आपल्याला देवाच्या उपासनेतच घालवायला पाहिजे, कारण असा एक साथ जो महासंगम आहे तो नेहमी कुठे येणार। तर म्हटलं आजचा दिवस आपण छान देवाच्या जो आहे उपासनेत घालवूया आणि छान अशी पूजा करूया। तर कसं माझं रुटीन होतं आणि कशी माझी पूजा वगैरे होती ते सगळं शेअर करते। तर दिवसाची सुरुवात झाली तो असा मिस्टरांचा टिफिन बनवून। तर टिफिनमध्ये होती कोबी, वटाणा आणि बटाट्याची भाजी, साधा घरगुती मसाला टाकून जी आहे भाजी केलेली, भाजी आणि चपाती असं टिफिनसाठी केलेलं। आणि त्यांचा टिफिन जो आहे तो पॅक करून त्यांना दिला आणि त्यांना म्हणजे ऑफिसला जायला मग ते मोकळे झाले आणि बाकीच्या नंतरची कामं मी पण माझी व्यवस्थित करू शकली। तर सगळ्यात आधी टिफिन दिला आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं आपण आपल्या बाल्कनी गार्डनमध्ये जाऊया, थोडं बघूया बाहेर काय चाललं आहे। तर असं मस्त छान थंड वातावरण होतं आणि असं थोड्या वेळ तिथे बसली आणि मग छान स्वामींचे गाणे लावले आणि देवांचे गाणे लावता ऐकता मी सगळं जे काम आहे घरातलं साफसफाईचं म्हणा किंवा थोडंफार डस्टिंग, जे भांडे वगैरे घासायचे होते ते सगळं आवरलं। त्यानंतर किचन क्लिनिंग सगळ्यात आधी केली, कारण भांडे आवरायच्या पण आधी किचन क्लिनिंग केली, कारण की उपवास होता। तर त्यामुळे म्हटलं की किचन आपल्याला क्लीन हवं, कारण काही पण पदार्थ वगैरे बनवायचे असेल किंवा नैवेद्य संध्याकाळी बनेल तर त्यासाठी किचन जे आहे ते सगळ्यात आधी डीप क्लीन करून घेतलं। किचन डीप क्लीन केलं, भांडी वगैरे जी आहे घासून ठेवली, सगळी घरातली कामं आवरली आणि मग आंघोळ करून असं पूजेचं जे सामान मला लागणार होतं ते सगळं एका ठिकाणी मी असं काढून ठेवलं। एक टेबल आहे माझ्याकडे, तिथे असं सगळं सामान जे लागणार आहे, फुलं, गजरे, वेण्या वगैरे सगळं काढून ठेवलं, म्हणजे पूजा मांडताना ते सोयीस्कर जातं की आपल्याला लागेल तेव्हा जवळपास आपल्या असतं आणि आपण घेऊ शकतो। तर बघू शकता अशी भांडी वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून पितांबरीने ठेवली आहे, जेणेकरून पूजा मांडताना कुठलंही एक्स्ट्राचं काम नको, अरे हे राहिलं ते राहिलं असं सगळं नको। छान अरेंज केलं आणि रांगोळी काढून घेतली। तर बघा कशी दिसते आपली रांगोळी। तर असं सगळं छान एंट्रन्स तर सजवून झालं होतं। म्हटलं त्यानंतर आता छान देवांची जी आहे पूजा आपण उरकून घेऊया। तर पूजा बघा, सगळ्यात आधी साधी देवपूजा आवरली, डीप क्लिनिंग आधीच करून घेतलेली होती आणि छान देवांना असा नारंगी कलरचे ड्रेसेस, नारंगी कलरचा साज घातला आहे, कारण आपली जी लक्ष्मी माता आता रेडी होणार आहे त्यांनासुद्धा मला ऑरेंज कलरचाच ड्रेस घालायचा होता, तर म्हणून देवांना आणि ते सगळं मॅचिंग व्यवस्थित केलं। तर बघू शकता स्वामींना पण ऑरेंज कलरचा ड्रेस घातला आहे, आज दत्त जयंती आहे तर एकदम सुंदर तो ड्रेस दिसत होता आणि सगळे देव पण एकदम छान दिसत होते, पूजा पण खूप छान झाली होती। तर असं सगळं धूप वगैरे लावून घेतलं। ते धूप कसं मी लावते तर ते देवांकडे आधी जातं, त्यानंतर पूर्ण घरात फिरतं, असं प्रसन्न वातावरण त्याने होऊन जातं। आणि त्यानंतर असं छान देवीला सजवून वगैरे घेतलं
पूजा जी आहे ती मांडणी करून घेतली. आज असं एकाच पाटावर स्वामींना आणि देवींना असं सगळं एक दत्त जयंतीची सोबत एक पूजा म्हणून अशी छान पूजा मांडली. समोर रांगोळी वगैरे, रेडी रांगोळीच यूज केली, पण एक अशी थीम रांगोळी झालेली की दत्त जयंतीची आणि आपल्या मार्गशीर्ष गुरुवारची अशी एक टाईपची जी थीम रांगोळी म्हणू शकतो ना, तशी ती एक रांगोळी आपली झाली होती. आणि सगळी जी फ्रेश फुलं आहेत ती पण डेकोरेशनसाठी वापरली आहे. तर फुलांच्या ऑर्गनायझेशनचा आणि माझ्या रेडी रांगोळी कलेक्शनचा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवर आहे, तर तुम्ही ते बघू शकता. तर अशा प्रकारे त्यानंतर सगळी आरती वगैरे करून घेतली, सगळी पूजा झाली आणि खूप असं प्रसन्न वातावरण घरात झालं होतं. तर त्यानंतर असं छान अष्टलक्ष्मी स्तोत्र वगैरे लावलं आणि ते मग गाणे असे चालू होते आणि अशी छान पूजा झाली होती. तर असं सगळं छान प्रसन्न वातावरण होतं आणि ते मग त्या वातावरणात आपले बाकीचे कामं केले. तर तुम्हाला थोड्याच वेळात असं छान पूर्ण एक व्ह्यू दाखवेल ओव्हरऑल की आपलं कसं पूजा झाली होती आणि कशी दिसत होती. तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या देवी आई पण दिसत आहे. तर आता तुम्ही बघा की आपली पूजा जी आहे ती कशी झालेली होती. आणि सगळे हे जे फुलं आहेत त्यामुळे मस्त लुक आलेला.